नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि आपण निघालो आहोत ब्रह्मगिरीला काय नाही हे मी तुम्हाला सांगेन। मागचे तुम्ही ब्लॉग बघितले असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच कमेंट केले नसेल तर जय जगन्नाथ म्हणून कमेंट करा। आणि चला आपण या ठिकाणी ऑटोमध्ये बसून निघालेलो आहे ब्रह्मगिरीला काय नाही मी तुम्हाला सांगेन। आणि सध्या तुम्हाला रोडवरचा पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन। चला। हे मित्रांनो, या ठिकाणी तांदूळाची शेती बऱ्याच प्रमाणात होते। कोस्टल एरिया असल्यामुळे आपल्याला नारळाचे पण पुष्कळ झाड वगैरे भेटतील। हे बघा, नारळाचे मस्तपैकी छान झाडं, त्याला नारळ आहे। आणि तुमच्या मनात प्रश्न नक्कीच पडला असेल की आपण ब्रह्मगिरीला कशासाठी चाललो, तर त्या ठिकाणी अल्लरनाथ नावाचं देवाचं मंदिर आहे, ते आहे विष्णुदेवाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी चाललेलो आपण दर्शनासाठी। आणि ते जवळपास हे जगन्नाथपुरी गाव आहे, त्या गावापासून जवळपास बाय रोड 22 किलोमीटर आहे। त्या ठिकाणी तुम्हाला ऑटो प्रायव्हेट केला तरी तुम्हाला ऑटोवाले भेटतील किंवा बसेस वगैरेची सुविधा असेल तर। पण आम्ही चॉईस केला ऑटो, कारण की आमच्यासोबत सामान वगैरे होतं। आम्ही दोघं जण असल्यामुळे आमच्यात 4 बॅग आहेत, 2 ट्रॉली बॅग, 2 सॅक आहेत। त्यामुळे म्हटलं याच्यातच आपल्याला सामान वगैरे ठेवता येते। त्यानंतर चप्पल वगैरे मोबाईलमध्ये जमत नसेल तर मोबाईल पण आपल्याला ऑटोमध्ये ठेवता येते। त्यामुळे आपण ऑटो चूज केला आहे। आणि ह्या मंदिराच्या जागोजागी तुम्हाला छोट्या पुष्करणी भेटतील। आणि हे बघा, या ठिकाणी मस्तपैकी छान तांदूळाची शेती बघा, एकदम असं वाटत आहे की हिरवागार चालूच आहे जसं काय। त्याच्या बाजूला हे नारळ वगैरे, आहा, एकदम मस्त वातावरण। मन प्रसन्न झालंय जगन्नाथपुरीला आल्यामुळे। तुम्हाला तर कळलं असेल की या ठिकाणी भगवान विष्णू यांचं मंदिर आहे आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे काय नाही, आपण मंदिराजवळ गेल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल त्याविषयी। चला म्हणा जय जगन्नाथ। रोड पण छान आहेत। मित्रांनो, आपण आलो आहे ब्रह्मगिरीमध्ये। आणि या ठिकाणी आता हे तुम्हाला दाखवतो मंदिर। हे आहे मंदिर अल्लरनाथ म्हणून मंदिर आहे। चला जाऊया आतमध्ये आणि इथे विशेष काय नाही मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती दर्शन झाल्यानंतर सांगेल। चला मित्रांनो, अल्लरनाथ म्हणून मंदिर आहे। आणि याची अशी मान्यता आहे की जेव्हा देवांना ताप येते, देव या ठिकाणी विश्रांतीसाठी 8 दिवस येतात। आणि तेव्हा पुरी येथील जे जगन्नाथ मंदिर आहे ते बंद असते आणि देव या ठिकाणी आराम करण्यासाठी येतात। आणि असं म्हटलं जाते की या ठिकाणी तुम्ही समजा प्रसाद घेतला तर तुम्हाला जे की ताप आल्यानंतर देव येतात, तर तुम्हाला ताप वगैरे किंवा तुम्हाला रोगराई काही असे होणार नाही, अशी या ठिकाणी या मंदिराची आख्यायिका आहे। चला जाऊया दर्शनाला आपण आता। जय जगन्नाथ। मित्रांनो, या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे। आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला हा प्रसाद भेटलेला आहे। हा प्रसाद बघा। आणि असं म्हणले तुम्हाला सांगितलं मी की प्रसाद भेटला तर तुम्हाला या ठिकाणी देव 15 दिवसासाठी येतात, असं आम्हाला या ठिकाणी पुजाऱ्यांनी सांगितले की देव या ठिकाणी 15 दिवसासाठी येतात म्हणे। जेव्हा देवांना ताप येते, जगन्नाथपुरीमध्ये देव नसतात, आणि हा प्रसाद तुम्ही समजा ग्रहण केला तर तुम्हाला रोगराईपासून तुम्हाला सुटका भेटते, अशी या ठिकाणी आख्यायिका आहे। म्हणून इथला हा अल्लरनाथचा हा खीर तांदूळाचा जो प्रसाद आहे तो ग्रहण करायला पाहिजे। जय जगन्नाथ। आणि घेऊया आपण आता प्रसाद। जय जगन्नाथ। आणि देव 15 दिवस या ठिकाणी विश्रांतीसाठी येतात, म्हणून या प्रसादाचं तेवढं महत्त्व आहे। आणि त्या दिवशी 15 दिवस हे जगन्नाथपुरी येथील श्री जगन्नाथजी हे या ठिकाणी आरामासाठी येतात, म्हणून या मंदिराची खास दर्शन करायला पाहिजे। नक्कीच जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं तर तुम्ही पण या मंदिराचं दर्शन करून हा महाप्रसाद ग्रहण करायला पाहिजे।
जय जगन्नाथ। या ठिकाणी आपण हा जो ब्लॉग आहे आपला अल्लरनाथ मंदिराचा, आणि या ठिकाणी तुम्ही ऑटोनं आले तर अल्लरनाथही तुम्ही त्या ऑटोवाल्याला सांगितलं तरी ऑटोवाला तुम्हाला या ठिकाणी आणून सोडत। जय जगन्नाथ। आणि आपल्याला कॉस्ट तुम्हाला सांगायची राहिली, या ऑटोवाल्यानं आपल्याकडून 800 रुपये घेतलेले। जी पुरी इथून जे आपलं रूम होती भक्त निवास, तिथून आपल्याला अल्लरनाथ येण्यासाठी 800 रुपये घेतले, आणि इथून आपल्याला तो आता पुरी येथील रेल्वे स्टेशनलाही नेऊन सोडणार आहोत। जय जगन्नाथ।